गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। शुभ सकाळच्या या वातावरणामध्ये सर्व भाविक सज्जनांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या या नवीन निरूपणास सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन सुरुवात करूया। आजच्या या कलियुगामध्ये मानवाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला असतो। समर्थ सांगतात, प्रत्येक वेळी मानव हा विचारत असतो की मी सुखी होईल असं काहीतरी मला सांगा, कसा मी सुखी होईल? माझ्याकडून क्रूर कर्म होत आहेत, माझी वृत्ती राक्षसी होत आहे, तर ही मी वृत्ती चांगली कशी करेल? मला मार्ग सुचवा। बघा पुढे समर्थ या मानवाला सांगतात, हे मानवा, तुला जर सद्गुण रूपी चेहरा व्हायचा असेल ना, सद्गुण रूपी तुझ्या आत्म्यामध्ये प्रवेश करायचा असेल तर श्रीरामांचं रामायण वाच, महाभारत श्रीकृष्णांचं महाभारत वाच, भगवद्गीता वाच, वेद वाच, तुला सर्व प्रश्नांची उत्तरं भेटतील। पण हे आपण वाचतो का? या आजच्या कलियुगातल्या मानवाचं एक खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। वाचन अजिबात करत नाही, सर्व काही मोबाईल, टी व्ही, इंटरनेट यामध्ये गुंतवून गेला आहे। तू पुस्तकं वाचशील ना तर तुझं जीवन वाचेल, पुस्तकं तू वाचणार नाही ना तर तुझं जीवन वाचणार नाही। म्हणून पुस्तकं या मानवाला वाचवण्याचं काम करतात, पण ही पुस्तकं, गीता संदेश, रामायण महाभारत आपण वाचतो का? सद्गुरु चरित्र आपण वाचतो का? दासबोध वाचतो का? बघा, विचार करा, आपण हरिपाठ घेतो का? कधीच नाही। कारण हे जोपर्यंत आपण विचार करत नाही ना, कोणताही भक्तिमार्ग कोणताही असू द्या, कोणताच भक्तिमार्ग खराब नसतो, वाईट नसतो। कारण जिथे भक्ती घडली जाते ना ते चांगलंच असतं। फक्त तिथे मानव जाऊन तिथे ती पूर्ण परिसर खराब करत असतो, पूर्ण भक्तिमार्ग खराब करत असतो। नाहीतर सर्वत्र राम कृष्ण हरी आहे, ब्रह्मा विष्णू महेश, कुठे बघाल तिथे श्रीराम श्रीकृष्ण दत्त गुरु महाराज, सर्व धर्मामध्ये हेच देव बसलेले आहेत। पण मग आपण भेदभाव का करतो? कधीतरी या गोष्टीचा विचार केला आहे का? बघा, एक पंथ असतो दुसऱ्या पंथाला वाईट बोलतो का असं? कारण समर्थ सांगतात, सर्व ठिकाणी मीच भरलेला आहे। बघा, जिथे तू जाशील ना तिथे मीच असेल, फक्त रूप वेगळं असेल। म्हणून प्रत्येक सज्जन भक्तांनी दुसऱ्या पंथाला किंवा दुसऱ्या भक्ती मार्गाला कमी लेखू नये। कारण प्रत्येक भक्ती मार्ग श्रेष्ठ आहे, ज्याच्या त्याच्या जागेवर तो श्रेष्ठच आहे। फक्त ही क्रूर कर्म करणारा मानव तिथे जातो आणि त्या भक्ती मार्गाचं भक्तित्व पूर्ण वाईट करून टाकतो। भक्ती मार्ग कधीच वाईट नसतो। तुम्ही कोणत्याही देवाची, परमेश्वराची भक्ती करा, तुम्हाला कधीच वाईट अनुभव येणार नाही। पण हा मानव आहे ना, क्रूर कर्म करतो आणि भक्तिमार्ग करायला बघतो। बघा, आणि मग त्या भक्तिमार्गाला दोष लागतो। बघा, प्रत्येक पंथामध्ये, प्रत्येक भक्तिमार्गामध्ये
असं कुणी ना कुणी एक जण असतोच की त्याच्यामुळं त्या भक्ती मार्गाचं खरं तर नाव खराब होतं. पण आपल्याला तसं करायचं नाही. जर बघा सज्जन भक्तांनो, आपल्यात जर असं कोणी असेल ना, तर बघा त्याने या भक्ती मार्गामध्ये येऊ नये. कारण कसं आहे, कारण एकामुळे जर भक्ती मार्गाचं नाव खराब होत असेल ना, तर तो नाही आलेलाच चांगला. समर्थ पुढे या मानवाला सांगतात, हे मानवा, तुझं आयुष्य असं बनव ना की प्रत्येक जीवनामध्ये, प्रत्येक क्षणामध्ये तुला मिळालेली माणसं, भेटलेली माणसं, त्यांच्या हृदयामध्ये तू जागा निर्माण करशील. बघा आजचा हा मानव आहे, या आजच्या या मानवाने स्त्रीला जर प्रथम स्थान दिलं ना, तर बघा त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये किती आनंद निर्माण होतो. पण ज्या घरामध्ये स्त्रीचं रक्षण केलं जात नाही, स्त्रीला चांगलं बोललं जात नाही, कटू शब्द वापरले जातात, त्या घरामध्ये धन संपत्ती कधीच येत नाही. कारण कोणीतरी असं म्हटलेलंच आहे की बघा प्रत्येक पुरुषाच्या मागे एक भाग्यवान स्त्री असते. बघा ते काही चुकून म्हटलेलं नाही. कारण या स्त्रीमध्ये एवढी पॉवर आहे ना की बघा तिच्या येण्यानं खरं तर पूर्ण घराचं नंदनवन होऊन जातं, संसार सुखाचा होऊन जातो. पण पुढे समर्थ सांगतात, पण काही स्त्रिया असतात बघा, काही महिला असतात, कधी कधी त्यांच्या येण्यानं ना पूर्ण संसाराची पूर्ण राख रांगोळी होऊन जाते. म्हणून प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक महिलेनं एक लक्षात ठेवायला हवं की आपण ज्या ठिकाणी जाऊ तिथे पूर्ण नंदनवनच करू. म्हणजेच काय, स्त्री तर स्त्री, महिलामध्ये तेवढी शक्ती आहे, पावर आहे, आधी माया आहे, आधी शक्ती आहे की जिथे जाते ना तिथे ते चांगलंच करते. पण बघा, पण काही सगळ्याच तशा नसतात. म्हणून भक्ती मार्गामध्ये जर असतील ना, तर बघा त्यांच्या घरामध्ये कसं वातावरण निर्माण होतं. आजची स्त्री, या कलियुगातली स्त्री बघा, जी महिला या भक्ती मार्गामध्ये आहे, तिच्या घरामध्ये बघा सर्व कुटुंब या भक्ती मार्गामध्ये आहे, सद्गुरू चरणामध्ये आहे. तर बघा तिच्या घरामध्ये पूर्ण कुटुंब किती खुश असतं. कधीच त्यांच्या घरामध्ये भांडणतंटा नसतो. पण कधी कधी काय होतं बघा, नवरा श्रवणाला असतो, पती श्रवणाला असतो, पत्नी श्रवणाला नसते, तर तो गाडा काही जुळत नाही. म्हणून समर्थ सांगतात, पूर्ण जेव्हा कुटुंब आपल्या श्रवणाला बसेल ना, या भक्ती मार्गामध्ये लीन होईल ना, तेव्हाच खरा आपल्या घरामध्ये नंदनवन फुलणार आहे. कारण बघा, विचार जर एक असतील ना तर सर्व काही योग्य होईल. पण विचार जर वेगळे असतील ना तर त्यांचं कधीच चांगलं होत नाही. म्हणजेच काय, म्हणजेच बघा, ज्या घरामध्ये, ज्या घराचा पाया खंबीर असतो तो घर कधीच मोडकळीस येत नाही. पण बघा आताची घरं तशी आहेत का? बघा, वरून रंगोटी केलेली घरं असतात, बिल्डिंगी असतात, आणि महापूर येतो आणि बिल्डिंगी एक क्षणात वाहून जातात. अशा बिल्डिंगी काही कामाच्या आहेत का? तर नाही. आपलं घर कसं असावं, जरी कौलारू असलं तरी चालेल, पण पाया मात्र भक्कम असावा. तसा या भक्तीचा पाया एवढा भक्कम आहे ना, तुमचं आयुष्याचं सोनंच होणार आहे. ऑलरेडी काही माणसांचं, काही भक्तांचं सोनं ऑलरेडी झालेलं आहे. बघा, ज्यांना अनुभव येतो ना, त्यांना अनुभव येतो, ते म्हणतात की समर्था, तुम्ही या जन्मामध्ये, या भक्ती मार्गामध्ये आम्हाला तुम्ही आणलं, ते खरंच हे उपकार आम्ही कधी विसरणार नाही. म्हणून रोज 2 वेळची उपासना न चुकता करतात. वैखरीतून अपशब्द कधी निघत नाही, मीपणा कधी येत नाही.
पण बघा समर्थ पुढे सांगतात, ही स्त्री आहे ना आपल्या जीवनामध्ये एक अशी ऊर्जा निर्माण करते ना, पण ह्या स्त्रीला ह्या मानवाने कधी विसरू नये. या स्त्रीने छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे या महाराष्ट्रामध्ये निर्माण केले. या महाराष्ट्रामध्ये आले, स्वराज्य स्थापन केलं. बघा ती म्हणजे जिजाऊ माता. बघा या जिजाऊ मातेची उपकार एवढे या महाराष्ट्रावर नव्हे तर पूर्ण भारतावर आहेत ना. या जिजामातेचे ऋण फेडणं या आत्ताच्या मानवाला शक्य होणार नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीमध्ये जिजामाता आहे, प्रत्येक स्त्रीमध्ये सावित्रीबाई फुले आहे, प्रत्येक स्त्री ही झाशीची राणी आहे. पण तिने स्वतःला ओळखलं तर. पण आजची स्त्री ओळखते का? जी स्त्री ओळखते ती भक्ती मार्गामध्ये आहे, श्रवणामध्ये आहे. बघा आईचं मातृत्व कधी कोणाला कळालेलं नाही, पण जेव्हा आई जेव्हा तिचं रूप धारण करते ना, तेव्हा बलाढ्य जरी शक्ती असेल ना, तिलासुद्धा पराजित करून टाकते. बघा पण आई जेव्हा प्रेम करायला लागते ना, तेव्हा तिच्या प्रेमामध्ये खरंच एवढी पावर आहे ना, ते सांगता येत नाही. म्हणून बघा समर्थ सांगतात की श्रीरामाने सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये भरपूर महिलांचे रक्षण केलं. म्हणून भगवंत श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम हे नाव देण्यात आलं आहे. त्यांनी नेहमीच धर्म आणि सत्याचं पालन केलं. जरी यासाठी त्यांना सिंहासन सोडावं लागलं ना, तर ही 14 वर्षाचा कठीण वनवास त्यांना भोगावा लागला. माता सीतेचा त्याग करावा लागला. बघा पत्नीचा सुद्धा त्याग करावा लागला, पण धर्म कधी श्रीरामांनी सोडला नाही. आपला धर्म आणि आदर्शापासून ते कधीच मागे हटले नाही. म्हणून आजपर्यंत त्यांचे नाव आदर्श म्हणून घेतलं जातं. बघा आपण इतिहासात पाहिलं असेल की आपला देव आणि राजांना एकापेक्षा जास्त पत्नी होत्या, परंतु या पृथ्वी तलावर या ब्रह्मांडामध्ये भगवंत श्रीराम यांनी सीतेला वचन दिलं होतं की ते आयुष्यभर त्यांच्याशिवाय इतर कोणत्याही स्त्रीला पत्नी म्हणून स्वीकारणार नाहीत. यासोबत प्रभू राम इतर स्त्रियांचा नेहमी आई आणि बहीण, मुलगी म्हणून आदर करत आणि त्यांना त्यांचा योग्य सन्मान मिळवून देत. म्हणजेच काय आत्ताचा मानव तसा आहे का? बघा या कलियुगामध्ये कधी कधी असे प्रसंग येतात की मानवाचं अर्धांगी वय झालं असताना पती पत्नीचं कधी कधी पत्नीचा मृत्यू होतो. आणि मृत्यूच्या नंतर बघा हा मानव असतो, पुरुष असतो, तो एकटा राहत नाही, लगेच दुसरं लग्न करतो. पण ही पत्नी असते ना, ती पतीच्या खूप विरुद्ध असते. पत्नीचा पती मेल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर जास्तीत जास्त करून पत्नी असतात ना, त्या एकटं राहणं पसंत करतात. हा पुरुष आणि स्त्रीमधला हा सर्वात मोठा फरक आहे. या स्त्रीनं या जगाला जगणं कसं जगायला शिकवलं, पण हा आजचा कलियुगातला पुरुष स्त्रीवर होणारे अत्याचार कुठेतरी कमी झाले पाहिजेत. आणि जोपर्यंत आपण स्वतःहून ठरवत नाही ना, तोपर्यंत या स्त्रीचे अत्याचार कमी होणार नाहीत. बघा पुढे समर्थ सांगतात, श्रीरामांच्या जीवनामध्ये काही महिला आल्या. बघा या त्यांच्या महिला जीवनात काही शापामुळे त्रास होत होता काही महिलांना, तर कोणाच्या नशिबाने त्यांना साथ दिली नाही. परंतु भगवान श्रीरामांच्या कृपेने ना त्यांच्या जीवनात एक नवीन उत्साह संचार निर्माण झाला. बघा श्रीरामांद्वारे मोक्ष, राम, अहिल्या, उद्धार, एकेकाळी माता,
अहिल्यापती गौतम ऋषींसोबत जंगलात राहत होत्या. त्या अतिशय सुंदर होत्या. त्यामुळे देवराज इंद्र त्यांच्यावर मंत्रमुग्ध झाले. एके दिवशी गौतम ऋषी स्नानासाठी गेले असता इंद्रदेवाने गौतम ऋषींचे रूप धारण केले आणि माता अहिल्याचा मागून छळ केला. जेव्हा इंद्रदेव परत जात होते ना, त्याच क्षणी गौतम ऋषींनी त्यांना पाहिलं. हे पाहून गौतम ऋषींनी रागाने दोघांनाही शाप दिला. पती गौतम ऋषींनी दिलेल्या शापामुळे माता अहिल्या वर्षानुवर्ष दगडाची मूर्ती बनून राहिल्या. जेव्हा भगवंत श्रीराम त्यांचे गुरु विश्वामित्र आणि भाऊ लक्ष्मण यांच्या सोबत या वनात आले ना, तेव्हा त्यांनी माता अहिल्याला पाहिलं. गुरु विश्वामित्रांच्या सांगण्यावरनं त्यांनी त्या दगडाला पायाने स्पर्श केला. त्यामुळे माता अहिल्याला पुन्हा स्त्रीरूप प्राप्त झाले. बघा, ही असते परमेश्वराची कृपा. अशा प्रकारे माता अहिल्याची अनेक वर्षांनी शापातून मुक्तता झाली. ते शक्य झालं. बघा, दुसरी, राम ताडका वध, दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना मारणं आणि त्यांना मुक्त करणं हा देखील धर्माचा भाग आहे. ताडका ही पूर्वी अतिशय सुंदर स्त्री होती, परंतु अगस्त्य ऋषींनी दिलेल्या शापामुळे तिचे रूपांतर कुरूप स्त्रीमध्ये झाले, जी नरभक्षक होती. ज्या वनात महर्षी विश्वामित्र यज्ञ करत असत आणि दैवी शस्त्रे बनवत असत ना, त्याच वनात ताडकाचा प्रकोप खूप वाढला होता. त्यामुळे विश्वामित्रांच्या कार्यात व्यत्यय येत होता. तत्काळ मारण्याच्या उद्देशाने विश्वामित्रांनी अयोध्येचा राजा दशरथ यांचा ज्येष्ठ पुत्र श्रीराम यांना सोबत आणले. प्रभू श्रीराम सुरुवातीला ताडकाला मारण्यात थोडासा संकोच करत होते, कारण स्त्रीला मारणं हे धर्मात बसत नाही, हे धर्मात पाप आहे. परंतु विश्वामित्र ऋषींच्या आज्ञेनुसार त्यांनी ताडकाला मारून तिचे रक्षण केले. बघा, श्रीरामांच्या जीवनामध्ये बघा तिसरी महिला आली, ती म्हणजे शबरी. बघा, श्रीराम शबरी मिलन. शबरी ही एक आदिवासी स्त्री होती, जिला भगवंत श्रीरामांना भेटून मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा झाली होती. त्यांच्या गुरूंनी त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांना सांगितलं, बघा की एके दिवशी भगवंत श्रीराम स्वतःच्या त्यांच्या झोपडीत येतील आणि त्यांच्यापासून त्यांना मोक्ष मिळेल. भगवा म्हणजेच शबरीचे गुरु होते. त्यांनी मरणाच्या अगोदर तिला सांगितलेलं होतं की श्रीराम प्रभू तुझ्या झोपडीत एक ना एक दिवस येईल आणि तुला मोक्ष देऊन जाईल. बघा, या आशेने ती रोज झोपडी पूर्णपणे स्वच्छ करायची आणि झोपडीला रस्ता नवीन फुलांनी सजवायची आणि श्रीरामांसाठी फळे गोळा करायची. शबरीचे संपूर्ण आयुष्य श्रीरामांची वाट पाहण्यातच गेलं. शेवटी जेव्हा भगवंत श्रीराम आपला भाऊ लक्ष्मणासह माता सीतेच्या शोधात तिथे आले ना, तेव्हा त्यांनी त्या जंगलातील सर्व विद्वानांचे आश्रम सोडले आणि शबरीची झोपडी निवडली आणि तिने दिलेली उष्टी बोरं खाल्ली. शबरीच्या इच्छेनुसार प्रभू श्रीरामाने शबरीला त्यांच्या हृदयातून नवदा भक्तीचे ज्ञान दिले, ज्यामुळे तिला मोक्ष प्राप्त झाला. बघा, श्रीरामांच्या जीवनामध्ये ज्या स्त्रिया आल्या ना, श्रीराम प्रभूंनी बघा त्यावेळेसुद्धा स्त्री किती मोठी महत्त्व आहे, स्त्री किती विद्वान होती, स्त्रीला किती महत्त्व दिलेलं आहे हे त्यांच्या कार्यावरनं समजतं. बघा, पुढे श्रीरामांनी दुसऱ्या एक स्त्रीचा उद्धार केला, ती म्हणजे श्रीरामांच्या द्वारा ताराचा उद्धार झाला. तारा ही किष्किंधातील वानर राजा बालीची पत्नी होती, जिला भगवंत श्रीराम यांनी आपला मित्र आणि बालीचा भाऊ सुग्रीव याला मदत केल्याबद्दल
मारलं. त्यानंतर सुग्रीव किष्किंधाचा राजा नवा राजा म्हणून नियुक्त झाला. बालीच्या वेळी तारा ही निष्किंधाची राणी होती, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर ताराचा राज्यावर अधिकार नव्हता. तारा आणि किष्किंधाचे लोक वानर जातीचे होते, जिथे स्त्रिया पुनर्विवाह करू शकत होत्या. भगवंत श्रीरामाने ताराच्या बुद्धिमत्तेवर प्रसन्न होऊन तिला सुग्रीवाची पत्नी घोषित करून पुन्हा किष्किंधाची राणी बनवली. बघा, ही आहे भगवंताची कृपा. जेव्हा भगवंताची कृपा होते ना, तर बघा तुमच्याकडे धन संपत्ती काहीही नसू द्या, पण जेव्हा कृपा झाली ना, तर जेव्हा कृपा होते तेव्हा सर्व काही मिळून जातं. पण ती कृपा कोणावर होते? ती कृपा होण्यासाठी आपण भक्ती मार्गामध्ये असायला हवं. आपण भक्ती मार्गामध्येच नसू तर ती कृपा होईल का? अजिबात नाही. बघा, पुढची स्त्री आहे बघा श्रीरामांच्या जीवनामध्ये आलेली. श्रीरामद्वारा मंदोदरी आणि बिभीषणाचा विवाह. मंदोदरी ही दशासन रावणाची पत्नी होती. बघा, जेव्हा श्रीरामांनी रावणाचा वध केला ना, तेव्हा मंदोदरी युद्धभूमीवर आली आणि आपल्या पती आणि मुलांचा मृत्यू पाहून व्याकुळ झाली. मंदोदरी ही दुष्ट रावणाची पत्नी होती, पण ती भगवंत श्री विष्णूंची भक्त होती. रावणाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी मंदोदरीनं नेहमीच खूप प्रयत्न केले आणि माता सीतेचा योग्य आदर केला. भारतीय समाजात विधवेचा पुनर्विवाह करण्याची परंपरा नव्हती आणि तिला सर्व सांसारिक सुखांचा त्याग करून विधवेसारखे जीवन जगावं लागलं. परंतु बिभीषणाला लंकेचा राजा घोषित केल्यानंतर भगवंत श्रीरामांनी त्यांना मंदोदरीशी विवाह करण्यास सांगितलं. भगवंत श्रीरामांच्या आज्ञेनुसार बिभीषणाने आपल्या भावाच्या विधवेशी विवाह केला आणि अशा प्रकारे मंदोदरीला पुन्हा लंकेच्या राणीचा मान मिळवून दिला. म्हणजेच श्रीरामांनी सुद्धा प्रत्येक स्त्रीचा आदर केला, प्रत्येक स्त्रीला महत्त्व दिलं. जिला तिचे स्थान योग्य होतं ना, त्या योग्य स्थानावर बसवलं. बघा, पुढे श्रीरामांनी सुद्धा बघा, या श्रीरामांचा संदेश आपल्याला सर्वांना एक अद्भुत शिक्षण देतो. पहाड झाली होती आणि बघा या शबरीचं आणि श्रीरामांचं बघा कसं प्रेम होतं. बघा, जेव्हा पहाड झाली होती आणि रामभक्तीत तल्लीन झालेली शबरी रोजच्या प्रमाणे रस्त्यावर फळं उधळत होती आणि तिचा विश्वास होता की एके दिवशी माझा श्रीराम या मार्गाने तिच्या झोपडीत नक्कीच येईल. आपली प्रतीक्षा संपणार आहे हे त्या दुर्दैवी शबरीला फारसं माहीत नव्हतं. तिच्या म्हाताऱ्या डोळ्यांनीही ती काळजीपूर्वक फळं पसरवत होती आणि वाटेतील खडे आणि दगड काढत होती. तेव्हा 2 वनवासी तिच्या समोर येऊन उभे राहिले. बघा, भगवंताची जेव्हा कृपा होते ना, तेव्हा अचानकपणे असा प्रसंग येतो, आपल्याला समजत सुद्धा नाही की आपल्या समोर साक्षात देव आला तरी आपल्याला समजत नाही. पण जर आपण भक्ती मार्गामध्ये असलो ना, तर आपल्याला आपल्या जवळ आलेला परमेश्वराची लगेच आपल्याला चाहूल लागते आणि ज्याला चाहूल लागते ना, तो खऱ्या भक्ती मार्गामध्ये असतो. बघा, श्रीराम प्रभू आणि लक्ष्मण प्रभू दोघे सुद्धा या शबरीच्या झोपडीसमोर आले. तेव्हा काही वेळापूर्वी गावातल्या लोकांनी त्या गरीब शबरीच्या भक्तीला वेडेपणा म्हणत थट्टा केली होती आणि म्हणाले होते, आई तुझा श्रीराम येणार नाही आणि आला तरी तुझ्या जीर्ण झोपडीत काय येणार? गावात इतर खूप मोठी घरं आहेत, वाडे आहेत, ते तिथेच राहतील. बघा, गरीब शबरीला वाटलं की तेच लोक तिला त्रास देण्यासाठी आणि थट्टा करण्यासाठी परत आले आहेत.
म्हातारी झालेली शबरी ते वनवासी तिच्या समोर कोण उभे आहेत हे ओळखूही शकली नाही. वैतागून ती म्हणाली, चल इथून जा, माझा श्रीराम येईल इथून. सारखं सारखं येऊन माझ्या फुलांवर पाऊल टाकू नकोस. माझ्या श्रीरामाला काही टोचू नये म्हणून मी ही नाजूक फुलं मोठ्या कष्टानं टाकलेली आहेत. दोन्ही वनवासी त्या निष्पाप वृद्ध महिलेचे ऐकत होते. तेवढ्यात अचानक एक वनवासी आनंदाने म्हणाला, आई तुझी प्रतीक्षा संपली आहे. तुझा राम आला आहे. मी राम आहे आणि हा माझा धाकटा भाऊ लक्ष्मण आहे. कशी आहेस आई? तुम्हाला कोण त्रास देत होतं? तू ठीक तर आहेस ना? तू आम्हाला तुझ्या झोपडीत नेणार नाहीस का? हे ऐकून शबरी सर्व विसरली. ती गरीब शबरी ज्याची त्याची बघा इतकी वर्ष वाट पाहत होती, फुलं घालत होती, खडे दगड उचलून काढत होती. आज ते स्वतः आले तेव्हा तिला ओळखताच आलं नाही. श्रीरामांना समोर पाहून श्रीरामांना समोर पाहून सुद्धा परमेश्वराला ओळखताना आल्याचा इतका पश्चाताप झाला की तिने श्रीरामांच्या पाया पडून आपल्या अश्रूंनी श्रीरामांचे पाय धुतले. शबरी अखंड रडत होती आणि परमेश्वराच्या चरणी अश्रू पडत होते. श्रीरामांनी सुद्धा ते पुसले नाहीत. शेवटी हे प्रेमाचे अश्रू त्यांना कुठून मिळायचे? खुद्द क्षीरसागर सुद्धा त्यांना पाजण्यात धन्यता मानत असत. प्रभू म्हणाले, आई आम्ही खूप थकलो आहोत. तू आम्हाला तुझ्या झोपडीत नेणार नाहीस का? हे ऐकून ती अचानक उभी राहिली आणि त्यांचा हात धरून त्यांना झोपडीत घेऊन गेली. आत गेल्यानंतर त्यांना पटकन दोघांनाही आसनावर बसवलं आणि मग विचारलं, महाराज तुम्ही लांबून आला आहात, तुम्हाला भूक लागली असेल ना? असं बोलून ती लंगडत तिच्या झोपडीत गेली आणि तिची उष्टी बोरं आणली. ती दररोज बागेतून परमेश्वरासाठी ताजी बोरा काढायची. परमेश्वराला आंबट लागू नये म्हणून थोडेसे चाखायची. जर ते आंबट असतील ना तर ते फेकून द्यायची आणि जी गोड असतील ती टोपलीत ठेवायची. मोठ्या भक्तीनं आणि भोळेपणानं त्यांची उष्टी बोरं आणली आणि श्रीरामांसमोर ठेवली. देवाला उष्टा नैवेद्य अर्पण करण्याचा विचारही कोणी करू शकत नाही. पण हे पाहून लक्ष्मणाला भगवंताचा अपमान वाटला. पण हे काय? श्रीराम आनंदाने एक एक बोरं उचलून खाऊ लागले, जणू त्यांना खूप भूक लागली आहे. प्रभू बोरं खात होते. शबरी त्यांच्याकडे बघत होती आणि बिचारा लक्ष्मण आश्चर्यचकित झाला होता. मध्येच शबरीनं विचारलं, प्रभू बोर गोड आहेत. मी प्रत्येकाची चव घेतली आहे जेणेकरून तुम्हाला ते आंबट लागू नयेत. श्रीराम ही मोठ्याने म्हणाले की आई अशी गोड फळं वैकुंठामध्येही सापडत नाहीत. शबरीला अजून काय हवं होतं? तिची वर्षभराची मेहनत कामी आली होती. लक्ष्मण अजूनही आश्चर्यचकित झाला होता. जे भक्त त्यांना जेवणाआधी अर्पण करतात आणि नंतर प्रसाद म्हणून खातात, ते आज एका गरीब स्त्रीची उष्टी बोरं का खातात बरं? पण त्यांना काय माहीत की शबरीची उष्टी बोरं खाऊन श्रीरामांनी काय संदेश दिला ते. कारण देवांसाठी काय उष्टे आणि काय खरं खोटं हे भक्तानं दिलेल्या गोष्टीवर अवलंबून नसून त्याच्या मनावर अवलंबून असतं. तो मनाने कसा आहे हे महत्त्वाचं आहे. कारण इतरांकडून हिसकावलेला, फसवणुकीने किंवा अन्यायाने कमवलेला पैसा तुम्ही देवाला कितीही दान केला ना आणि 56 प्रकारचे नैवेद्य दाखवला तरीही शबरीच्या उष्ट्या बोराच्या तुलनेत काहीच नाही. हाच तो नारायण जो शबरीच्या उष्टी बोरं खाऊनही आनंदी होता. तर दुसरीकडे भक्त सुदामाने दिलेल्या
अर्ध्या दाण्याने पोट भरतं. म्हणून समोरच्याची काय भावना आहे आणि तो किती तळमळीनं तुमच्यासाठी करतो हे महत्त्वाचं आहे. नुसतीच धन श्रीमंती असून फायदा नाही. या जगामध्ये श्रीराम आहे. या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये जिथे पाहाल तिथे श्रीराम आहे. त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक स्त्रीचा आदर करा. प्रत्येक स्त्रीमध्ये महाशक्ती असते, महाभक्ती असते. त्याच्यामुळं आपल्या घरातल्या स्त्रीचा आदर करा. कारण जेव्हा आपण आपल्या घरातल्या स्त्रीचा आदर करू ना, तर घराचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.